हाय फ्रेंड, आज आपण खूप इंटरेस्टिंग टॉप 20 प्रश्न उत्तरे पाहणार आहोत। वेळ वाया न घालता सुरू करूया आजचे लेसन। पहिला प्रश्न आहे, कोणते फळ खाल्ल्यामुळे चष्मा लागत नाही? त्यासाठी ऑप्शन्स, ऑप्शन ए पपई, बी पेरू, सी आंबा, डी किवी। खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आहे आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन डी किवी। नेक्स्ट क्वेश्चन, जगातील सर्वात थंड देश कुठला आहे? त्यासाठी ऑप्शन्स, ऑप्शन ए अमेरिका, बी जपान, सी रूस, डी चीन। या क्वेश्चनचे योग्य उत्तर ऑप्शन सी रूस। नेक्स्ट क्वेश्चन, हत्तीचे हृदय एका मिनिटाला किती वेळा धडकते? त्यासाठी ऑप्शन्स, ऑप्शन ए 63 वेळा, ऑप्शन बी 80 वेळा, ऑप्शन सी 40 वेळा किंवा ऑप्शन डी 27 वेळा। या क्वेश्चनचे योग्य उत्तर ऑप्शन डी 27 वेळा। नेक्स्ट क्वेश्चन, चहा सोबत काय खाल्ल्यामुळे माणूस मरू शकतो? खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन। त्यासाठी ऑप्शन्स, ऑप्शन ए अंड, ऑप्शन बी पेरू, ऑप्शन सी हळद किंवा ऑप्शन डी मीठ। या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन सी हळद। नेक्स्ट क्वेश्चन, उंट किती महिन्यांचे पाणी एकदाच पितो? खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन। त्यासाठी ऑप्शन्स, ऑप्शन ए 10 महिने, बी 9 महिने, सी 8 महिने किंवा डी 7 महिने। उंट एकाच वेळेस किती महिन्यांचं पाणी शरीरामध्ये साठवून ठेवू शकतो? योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 8 महिने। नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या देशातील लोक सर्वात कमी आजारी पडतात? खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन। यासाठी ऑप्शन्स, ऑप्शन ए भारत, बी अमेरिका, सी थायलंड, डी आइसलँड। फ्रेंड, व्हिडिओच्या शेवटी तुमचा स्कोर किती होत आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा। योग्य उत्तर ऑप्शन बी अमेरिका। नेक्स्ट क्वेश्चन, कुठल्या झाडाला हात लावताच माणूस मरू शकतो? म्हणजे सर्वात विषारी झाड कुठलं असतं हे आपल्याला ओळखायचं आहे। त्यासाठी ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए रिफेन, बी एरंडा, सी जिंपाई किंवा ऑप्शन डी कलमी अंजीर। फ्रेंड, खूपच इंटरेस्टिंग आणि महत्त्वपूर्ण प्रश्न। योग्य उत्तर ऑप्शन सी जिंपाई। नेक्स्ट क्वेश्चन, जमिनीवर झोपल्याने कुठला आजार बरा होतो? त्यासाठी ऑप्शन्स, ऑप्शन ए कॅन्सर, बी हार्ट अटॅक, सी डायबिटीज, डी बॉडी पोश्चर। योग्य उत्तर ऑप्शन डी बॉडी पोश्चर। नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी सर्वात जास्त वेळ झोपणारा प्राणी कुठला आहे? त्यासाठी ऑप्शन्स, ऑप्शन ए सिंह, बी घोडा, सी शेळी, डी कुत्रा। खूप इंटरेस्टिंग आणि महत्त्वपूर्ण प्रश्न। योग्य उत्तर ऑप्शन ए सिंह। नेक्स्ट क्वेश्चन, खालील कुठल्या सजीवास भूकंप येण्याआधीच कळते? त्यासाठी ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए मांजर, ऑप्शन बी कुत्रा, ऑप्शन सी मासा किंवा ऑप्शन डी पक्षी। म्हणजे भूकंप येण्याची पूर्वसूचना कुठल्या प्राण्याला भेटते? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन सी मासा। नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या झाडाचे फळ तोडल्यानंतर ते झाड सुकून जाते? खूप महत्त्वपूर्ण आणि इंटरेस्टिंग प्रश्न। त्यासाठी ऑप्शन्स, ए
आंबा, बी केळी, सी सफरचंद, डी चिक्कू. योग्य उत्तर ऑप्शन बी केळी. केळी या झाडाच्या केळीच्या फणीला पूर्णपणे तोडल्यानंतर केळीचे झाड कालांतराने सुकून जाते. नेक्स्ट क्वेश्चन. कच्चे बदाम खाल्ल्यानंतर कुठला आजार बरा होऊ शकतो? त्यासाठी ऑप्शन्स. ऑप्शन ए डायबिटीज, बी हार्ट अटॅक, सी पोटदुखी, डी वरील सर्व. या क्वेश्चनचे योग्य उत्तर ऑप्शन ए डायबिटीज. नेक्स्ट क्वेश्चन. मनुष्याचा आवाज काढून रडणारा पक्षी कुठला आहे? खूपच इंटरेस्टिंग क्वेश्चन. यासाठी ऑप्शन्स. ऑप्शन ए मोर, बी कोकिळ, सी विल्टन, डी लॉयल पक्षी. योग्य उत्तर ऑप्शन डी लॉयल पक्षी. नेक्स्ट क्वेश्चन. खालील 4 पर्यायांपैकी भारतामधील सर्वात सुंदर इमारत कुठली आहे? त्यासाठी ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए हवा महल, ऑप्शन बी चारमिनार, ऑप्शन सी ताजमहल किंवा ऑप्शन डी लाल किल्ला. योग्य उत्तर ऑप्शन सी ताजमहल. नेक्स्ट क्वेश्चन. नारळाचे पाणी कधी पिले तर ते अमृत ठरते? त्यासाठी ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए दुपारी, ऑप्शन बी सकाळी किंवा ऑप्शन सी संध्याकाळी किंवा ऑप्शन डी उपाशी पोटी कधीही. फ्रेंड, खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आहे आणि योग्य उत्तर ऑप्शन डी उपाशी पोटी कधी. फ्रेंड, कुठलंही फळ असेल जर ते उपाशी पोटी जर आपण खाल्ले तर ते अमृताचे काम करत असते. नेक्स्ट क्वेश्चन. सामान्य परिस्थितीमध्ये मनुष्याचे हृदय एका मिनिटाला किती वेळा धडकते? त्यासाठी ऑप्शन्स. ऑप्शन ए 72 वेळा, ऑप्शन बी 30 वेळा, ऑप्शन सी 100 वेळा किंवा ऑप्शन डी 80 वेळा. या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन ए 72 वेळा. नेक्स्ट क्वेश्चन. भारतापासून किती देश वेगळे झाले आहेत? त्यासाठी ऑप्शन्स. ऑप्शन ए 30, ऑप्शन बी 60, ऑप्शन सी 18 किंवा ऑप्शन डी 15. योग्य उत्तर ऑप्शन डी 15. नेक्स्ट क्वेश्चन. भारताचे सर्वात युवा प्रधानमंत्री कोण होते? त्यासाठी ऑप्शन्स. ऑप्शन ए राहुल गांधी, ऑप्शन बी मनमोहन सिंह, ऑप्शन सी नरेंद्र मोदी किंवा ऑप्शन डी राजीव गांधी. फ्रेंड, तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. योग्य उत्तर ऑप्शन डी राजीव गांधी. नेक्स्ट क्वेश्चन. भारताच्या कोणत्या राज्यात कुत्र्यांचे मंदिर आहे? त्यासाठी ऑप्शन्स. ऑप्शन ए उत्तर प्रदेश, बी महाराष्ट्र, सी छत्तीसगड, डी बिहार. योग्य उत्तर ऑप्शन सी छत्तीसगड. नेक्स्ट क्वेश्चन. कोणत्या देशातील पोलीस म्हैसीवर बसून प्रवास करतात? खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. या क्वेश्चनसाठी ऑप्शन आहेत. ऑप्शन ए ब्राझील, ऑप्शन बी इंग्लंड, ऑप्शन सी अमेरिका किंवा ऑप्शन डी लंडन. फ्रेंड, खूपच इंटरेस्टिंग प्रश्न पाहणार आहोत आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए ब्राझील. नेक्स्ट क्वेश्चन. कोणत्या देवाचा प्रसाद दारू आहे? त्यासाठी ऑप्शन्स. ऑप्शन ए महादेव, ऑप्शन बी देवी,
ऑप्शन सी कालभैरव किंवा ऑप्शन डी तिरुपती. फ्रेंड, खूप महत्त्वपूर्ण क्वेश्चन आहे. या क्वेश्चनचे योग्य उत्तर ऑप्शन सी कालभैरव. नेक्स्ट क्वेश्चन. घरातल्या मंदिरामध्ये कोणती गोष्ट ठेवल्यामुळे गरिबी येते? त्यासाठी ऑप्शन्स. ऑप्शन ए अगरबत्ती, बी तूप, सी दही, डी मांस. खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे. या क्वेश्चनचे योग्य उत्तर ऑप्शन डी मांस. फ्रेंड, अशा महत्त्वपूर्ण क्वेश्चनसाठी या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. नेक्स्ट क्वेश्चन. जगातील कोणत्या देशात सर्वात जास्त पोस्ट ऑफिस आहेत? त्यासाठी ऑप्शन्स. ऑप्शन ए चीन, बी इंडोनेशिया, सी दुबई किंवा डी भारत. या क्वेश्चनचे योग्य उत्तर ऑप्शन डी भारत. नेक्स्ट क्वेश्चन. कोणते फूल 36 वर्षांतून एकदाच उमलते? खूप महत्त्वाचा प्रश्न. त्यासाठी ऑप्शन्स. ऑप्शन ए गुलाब, बी कमळाचे फूल, सी नागपुष्प, डी चमेलीचे फूल. या क्वेश्चनचे योग्य उत्तर ऑप्शन सी नागपुष्प. नेक्स्ट क्वेश्चन. भारताचे राष्ट्रीय वृक्ष कोणते आहे? त्यासाठी ऑप्शन्स. ऑप्शन ए चंदन, बी वड, सी पिंपळ, डी पेरू. फ्रेंड, व्हिडिओच्या शेवटी तुमचा स्कोर किती होणार आहे ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. योग्य उत्तर ऑप्शन बी वड. नेक्स्ट क्वेश्चन. डॉक्टर भीमराव आंबेडकर हे मॅट्रिक्स परीक्षा कधी पास झाले? त्यासाठी ऑप्शन्स. ऑप्शन ए 1940, ऑप्शन बी 1980, ऑप्शन सी 1962 किंवा ऑप्शन डी 1907. खूप महत्त्वपूर्ण प्रश्न पाहत आहोत. योग्य उत्तर ऑप्शन डी 1907. नेक्स्ट क्वेश्चन. प्रेमाचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते? त्यासाठी ऑप्शन्स. ऑप्शन ए मुंबई, बी दिल्ली, सी हवाली अमेरिकेमधील शहर आहे, आणि ऑप्शन डी वेरोना इटलीमधील एक शहर आहे. या क्वेश्चनचे योग्य उत्तर ऑप्शन डी वेरोना हे शहर इटलीमध्ये प्रेमाचे शहर म्हणून ओळखले जाते. नेक्स्ट क्वेश्चन. कोणता जीव पाणी पिल्यावर लगेचच मरतो? त्यासाठी ऑप्शन्स. ऑप्शन ए मच्छर, बी झुरळ, सी माशी, डी कंगारू रेट. खूप महत्त्वाचा आणि इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. योग्य उत्तर ऑप्शन डी कंगारू रेट. नेक्स्ट क्वेश्चन. कोणत्या प्राण्याचा गर्भकाळ फक्त 21 दिवसांचा असतो? त्यासाठी ऑप्शन्स. ऑप्शन ए बदक, ऑप्शन बी कोंबडी, ऑप्शन सी उंदीर किंवा ऑप्शन डी मांजर. या क्वेश्चनचे योग्य उत्तर ऑप्शन सी उंदीर. नेक्स्ट क्वेश्चन. मोरचे आयुष्य किती वर्षांचे असते? त्यासाठी ऑप्शन्स. ऑप्शन ए 10 वर्षांचे, ऑप्शन बी 20 वर्षांचे, ऑप्शन सी 15 वर्षांचे किंवा ऑप्शन डी 100 वर्षांचे. योग्य उत्तर ऑप्शन सी 15 वर्षांचे. नेक्स्ट क्वेश्चन. आंतरराष्ट्रीय महिला दिन कधी साजरा केला जातो? त्यासाठी ऑप्शन्स. ऑप्शन ए
8 मार्च, ऑप्शन बी 10 मार्च, ऑप्शन सी 18 मार्च किंवा ऑप्शन डी 2 मार्च. फ्रेंड, तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणि या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. योग्य उत्तर ऑप्शन ए 8 मार्च. नेक्स्ट क्वेश्चन. भाजी उत्पादनामध्ये भारत जगामध्ये कितव्या क्रमांकावर आहे? त्यासाठी ऑप्शन्स. ऑप्शन ए 2ऱ्या क्रमांकावर, ऑप्शन बी 5व्या क्रमांकावर, ऑप्शन सी 8व्या क्रमांकावर किंवा ऑप्शन डी 3ऱ्या क्रमांकावर. फ्रेंड, खूप महत्त्वाचा आणि इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. या क्वेश्चनचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए 2ऱ्या क्रमांकावर. नेक्स्ट क्वेश्चन. फिल्म सिटी भारताच्या कोणत्या शहरात म्हटले जाते? त्यासाठी ऑप्शन्स. ऑप्शन ए दिल्ली, बी मुंबई, सी राजस्थान, डी पटना. या क्वेश्चनचे योग्य उत्तर ऑप्शन बी मुंबई. नेक्स्ट क्वेश्चन. भांगडा कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे? त्यासाठी ऑप्शन्स. ऑप्शन ए केरळ, बी पंजाब, सी गुजरात, डी महाराष्ट्र. या क्वेश्चनचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी पंजाब. नेक्स्ट क्वेश्चन. फ्रेश नॉलेज म्हणून कुठली गोष्ट ओळखली जाते? खूपच इंटरेस्टिंग क्वेश्चन. मागील सेशनमध्ये हा क्वेश्चन मी तुम्हाला विचारला होता. त्यासाठी ऑप्शन्स. ऑप्शन ए पुस्तक वही, ऑप्शन बी करंट अफेअर्स, ऑप्शन सी फॅक्ट नोट्स किंवा ऑप्शन डी जनरल नॉलेज. फ्रेंड, खूप शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर काय येऊ शकतं हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. म्हणजे सर्वात फ्रेश नॉलेज कुठल्या प्रकारचं असतं ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि त्याचबरोबर तुमचा स्कोअर किती होत आहे ते देखील व्हिडिओच्या शेवटी कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिला त्याबद्दल थँक्यू सो मच.